Hello students, today we will see preparation methods of amines. अमाइन्सच्या काही प्रिपरेशन मेथड्स आपल्याला बघायचे आहेत. बघा, आपण नॉमेनक्लेचरच्या अगोदर बघितलं होतं की अमाइन्स कोणाला म्हणायचे आहेत. दॅट इज कंपाऊंड्स लाईक धिस दे आर कॉल्ड ॲज अमाइन्स, स्पेशली प्रायमरी अमाइन्स. आपण बघितलं की जर समजा याच्यामध्ये एकच अल्किल ग्रुप असेल त्याला प्रायमरी अमाइन्स म्हणायचे आहेत. इफ इट कंटेन्स टू अल्किल ग्रुप्स दॅट इज R2NH then it is called as secondary amine, and if it contains 3 alkyl group that is R3N it is called as tertiary amines. आपल्याला जे प्रिपरेशनचे मेथड्स बघायचे आहेत स्पेशली प्रायमरी अमाइन्सचे आपल्याला बघायचे आहेत. बघा आता ह्या प्रायमरी अमाइन्सचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करता येतं. त्याच्यामध्ये सुरुवातीची जी मेथड आहे दॅट इज फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अमोनोलायसिस. याच रिॲक्शनला आपण अमोनोलायसिस असंही म्हटलं जातात. दॅट इज अमोनोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता हे अमोनोलायसिस का म्हणायचं आहे. आता अल्किल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दॅट इज RX. व्हेन अल्किल हॅलाइड इज रिॲक्ट्स विथ अमोनिया विच इज दी अल्कोहोलिक अमोनिया. अल्कोहोलिक अमोनियाबरोबर जेव्हा त्याची रिॲक्शन होते त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं अमोनोलिसिस होईल. आणि अमोनोलिसिस म्हणजे इथं हिटिंग द्यायची आपल्याला त्याला. अमोनोलिसिसमध्ये काय होणार की हा जो कार्बन आणि हॅलोजनमधला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होईल आणि ह्या अमोनियामधला NH2 ग्रुप जो आहे हा डायरेक्टली ह्या अल्किल ग्रुपला अटॅच होईल आणि याच्यामधला हॅलोजन आणि याच्यामधला हायड्रोजन हे हायड्रोजन हॅलाइडच्या फॉर्ममध्ये ते बाहेर पडतील. दॅट इज -HX. बघा मग इथं काय शिल्लक राहील दॅट इज RNH2. आणि RNH2 म्हणजेच काय असतो इट इज दी प्रायमरी अमाइन. त्याला आपण फर्स्ट डिग्री अमाइन असं सुद्धा लिहू शकतो. आणि एक लक्षात महत्त्वाचं असतं की जर समजा हा जो अमोनिया आपल्याला घ्यायचा आहे हा आपण एक्सेसमध्ये घ्यायचा आहे. इट शुड बी टेकन इन एक्सेस. हे एक्सेस का घ्यायचा आहे की जर समजा हा आपण एक्सेस नाही घेतला तर हा जो अल्किल हॅलाइड आहे हा पुन्हा एकदा याचा अमोनोलायसिस घडून आणतो आणि नंतर प्रायमरी नंतर दुसरा अल्किल ग्रुप याच्यात अटॅच होईल टू गिव्ह सेकंडरी अमाइन, टू गिव्ह टर्शरी अमाइन अँड देन क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. या चारही कंपाऊंडचे मिक्सचर तयार होतात आणि प्रायमरी अमाउंटची ही जी असते कारण क्वांटिटी ही कमी प्रमाणात असणार. टू अवॉइड दिस वी हॅव टू टेक अमोनिया इन एक्सेस. हे जर जास्त प्रमाणात घेतलं तर फक्त प्रायमरी अमाइन्सच या ठिकाणी आपल्याला मिळवता येतो. सो दिस इज दी फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. हा आरच्या ऐवजी आपण कोणतीही एक अल्किल ग्रुप जर इथं टाकला तर आपल्याला पाहिजे तो अमाइन इथे मिळवता येतो. नाउ वी विल सी सेकंड मेथड दॅट इज रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. आता नायट्रो कंपाऊंड्स रिडक्शन करून सुद्धा आपल्याला हा अमोनिया मिळवता येतो. कसं ते बघा. नायट्रो कंपाऊंड्स मीन्स टू विच अल्किल ग्रुप टू विच NO2 ग्रुप इज अटॅच्ड. अल्किल ग्रुपला जर NO2 ग्रुप अटॅच असेल त्याला आपण नायट्रो कंपाऊंड्स म्हणतो. त्याचं जेव्हा आपल्याला रिडक्शन घडून आणतो तर रिडक्शन आपल्याला दोन पद्धतीने करता येतात. आयदर विल टेक मेटल ॲसिड, कोणताही एक मेटल, सपोज वी टेक SN दॅट इज टीम इन प्रेझेन्स ऑफ HCl. आता एखाद्या मेटलचं आणि ॲसिड जेव्हा आपण मिक्सचर घेतो तेव्हा ह्या दोघांच्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन तयार होत असतो आणि हा जो हायड्रोजन आहे हा याच्या रिडक्शनसाठी वापरला जातो. अजून एक पद्धत आहे रिडक्शन करण्याची दॅट इज दी कॅटॅलिटिक रिडक्शन. सेकंड मेथड दॅट इज निकेल ऑर प्लॅटिनम यांच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी त्याची रिॲक्शन होते तेव्हा सुद्धा या पद्धतीने आपल्याला रिडक्शन घडवून आणता येतात. इथं आपल्याला 6 हायड्रोजनचे ॲटम कशासाठी लागणार आहेत तर याच्यामधले जे 2 हायड्रोजनचे ॲटम ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी 4 हायड्रोजन लागतील टू फॉर्म 2H2O. आणि आता बघा राहिलेले जे 2 हायड्रोजन हे डायरेक्टली ह्या नायट्रोजनला अटॅच होणार टू गिव्ह RNH2 दॅट इज दी
अमाइन और वी कॅन से प्रायमरी अमाइन. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने नायट्रो कंपाऊंड्सपासून सुद्धा आपल्याला अमाइन मिळवता येतो बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. नाउ थर्ड मेथड इज बाय रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड. बाय रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड. आता बघा, अल्किल सायनाइडपासून जर आपल्याला जर मिळवायचं असेल तर अल्किल सायनाइडचे रिडक्शन घडून आणावं लागेल. अल्किल सायनाइड मीन्स RC ट्रिपल बॉन्ड N. सायनाइड ग्रुप म्हणजेच कसा असतो CN. कार्बन आणि नायट्रोजनमध्ये तर ट्रिपल बॉन्ड असणार. जेव्हा याचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे दॅट इज इट इज रिड्यूस्ड वी हॅव टू टेक 4 हायड्रोजन ॲटम्स. त्याच्या रिडक्शनसाठी आपल्याला 4 हायड्रोजनचे ॲटम्स लागणार आहेत. आणि हे जे रिडक्शन आहेत हे कसं घडून येणार इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अँड अल्कोहोल. हिअर वी टेक इथेनॉल. मिक्सचर ऑफ सोडियम अँड इथेनॉल. जेव्हा सोडियमची इथेनॉलबरोबर रिॲक्शन होईल तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा जो हायड्रोजन आहे हा याच्या रिडक्शनसाठी वापरला जाईल. आता बघा, इथं जे दोन आपण 4 हायड्रोजन जे दाखवलेले आहेत तर कशा पद्धतीने होणार बघा. इथं RC. तर ह्या ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस हे ॲडिशन होणार आहेत. म्हणजे याच्यातला एक बॉन्ड जर कमी करायचा असेल तर एक हायड्रोजन कार्बनला आणि एक हायड्रोजन नायट्रोजनला, आणि दोन्ही जर काढायचे असेल आपल्याला तर 2 हायड्रोजन ॲटम्स या कार्बनवर आणि 2 हायड्रोजन ॲटम्स ह्या नायट्रोजनला जर अटॅच केले तिथं काय होईल बघा, CH2 सिंगल बॉन्ड NH2. हा सुद्धा कोणता आहे, इट इज दी प्रायमरी अमाइन. या पद्धतीने आपण कोणत्याही सायनाइडचं रिडक्शन करता येतं इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अँड इथेनॉल. आता बघा, याच्यामध्ये रिडक्शनचंच अजून एका पद्धतीने आपल्याला रिडक्शन करता येतं दॅट इज द रिडक्शन ऑफ अमाइड. आता जो अमाइड आहे तिथं म्हणून आपण बाय रिडक्शन ऑफ अमाइड. बघा, आता आपल्याला बरेचसे फंक्शनल ग्रुपची माहिती व्हायला लागलेली आहेत. पुन्हा पुन्हा ते फंक्शनल ग्रुप येत आहेत तेव्हा आपल्याला त्यांचे जो काही जनरल फॉर्म्युला असतो किंवा फंक्शनल ग्रुप असतो तो माहिती व्हायला पाहिजेत. जसं आता इथं सायनाइडचं होतात RCN, तसं बघा अमाइडचं असणार आहेत RC डबल बॉन्ड O NH2. कार्बोनिल ग्रुपला जेव्हा एखादा NH2 ग्रुप म्हणजे अमाइन ग्रुप अटॅच असतो तेव्हा त्याला अमाइनच्या ऐवजी अमाइड असं म्हटलं जातं. सो इट इज दी अमाइड. याचं सुद्धा रिडक्शनची मेथड ही जवळपास अल्किल सायनाइड सारखीच आहेत. जेव्हा आपण त्याला सोडियम अँड अल्कोहोल म्हणजेच इथं म्हणून आपण Na अँड इथेनॉल याच्याच प्रेझेन्समध्ये जेव्हा त्याचं रिडक्शन घडून आणू तेव्हा ह्या पद्धतीचंच रिडक्शन होणार. फक्त इथं बघा 2 हायड्रोजन इथे ऑलरेडी आहेत, परंतु एक्स्ट्राचे जे 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत हे ऑक्सिजनला याच्यातून बाहेर काढण्यासाठी यूज केले जातील आणि 2 हायड्रोजन डायरेक्टली ह्या कार्बनला अटॅच होतील. टू गिव्ह RCH2 NH2. बघा, दोन्हींमधले कंपाऊंड हा सारखाच आहेत. इट इज ऑल्सो प्रायमरी अमाइन. आणि इथं बाय प्रोडक्ट असणार आहेत दॅट इज दी H2O. वॉटर मॉलिक्यूल इथं फॉर्म होतो. सो दिस इज दी 4th मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन फ्रॉम अमाइड. अमाइडपासून सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने त्याचं रिडक्शन करून मिळवता येतं. प्रिपरेशन ऑफ अमाइनमध्ये लास्ट मेथड आपण बघणार आहे दॅट इज दी बाय हॉफमन डिग्रेडेशन मेथड. यालाच आपण हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन मेथड असं सुद्धा म्हटलं जातात. आता ही जी डिग्रेडेशनची मेथड आहे किंवा ब्रोमामाइड डिग्रेडेशन मेथड आहे ही अतिशय महत्त्वाची रिॲक्शन आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून याला लक्षात ठेवा. आतापर्यंत बऱ्याच वेळेस ही रिॲक्शन ही आपल्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरला विचारल्या गेलेली आहेत. बघा, आता ह्या हॉफमन डिग्रेडेशन मेथडमध्ये आपल्याला पुन्हा एकदा अमाइडपासूनच अमाइन मिळवायचं आहे. अमाइड आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं त्याच्यापासूनच मिळवायचं आहे. थोडासा बदल असणार. काय बदल असणार ते आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, इफ वी टेक हिअर RC डबल बॉन्ड O NH2, दिस इज दी अमाइड. फक्त बदल इथे असणार आहे की इथं आपल्याला अमाइडची रिॲक्शन जी आहे ही
त्याला हिट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमीन अँड अल्कली लाईक KOH. If we hit amide with bromine gas and aqueous alkali, then the reaction will be like this. बघा याच्यामध्ये काय होणार आहेत की हा जो कार्बोनिल ग्रुप आहे हा याच्यातून इलिमिनेट होणार आहेत आणि याच्यात डायरेक्टली RNH2 म्हणजे अमाइन इथं तयार होतो आहेत विथ. आता याच्यामध्ये काही जे बाय प्रॉडक्ट असणार आहे त्याच्यामध्ये एक असणार आहेत पोटॅशियम ब्रोमाइड, देन K2CO3 plus 2H2O. these are the बाय प्रोडक्ट्स. पण याच्यामध्ये बघा हा जो अमाइन तयार झालेला आहे ह्या अमाइनमध्ये आणि ह्या अमाइडमध्ये एक महत्त्वाचा फरक तुमच्या लक्षात येतो तो म्हणजे याच्यातून कार्बोनिल ग्रुप जो आहेत हा इथून इलिमिनेट झालेला आहे आणि डायरेक्टली अमाइन जो आहेत NH2 ग्रुप हा अल्किल ग्रुपला इथं जोडला गेलेला आहे. आता बघा इथं जर आपण एक एक्झाम्पल जर बघितलं तर तुमचं असं लक्षात येईल बघा. इफ वी टेक हेअर CH3, आता इथं CH3 म्हटल्यानंतर इथं सुद्धा काय येणार CH3. हा जो कंपाऊंड आहे याचं नाव आहे ॲसिटामाइड अँड द प्रॉडक्ट इज नोन ॲज, सिन्स मिथिल ग्रुप इज देअर सो इट्स नेम इज मिथेनामाइन किंवा मिथिलामाइन असं आपण त्याला म्हणू शकतो. आता बघा ह्या ॲसिटामाइडमध्ये नंबर ऑफ कार्बन्स तुम्ही मोजले, देअर आर 2 कार्बन्स अँड इफ वी मेजर द नंबर ऑफ कार्बन्स इन मिथेनामाइन देअर इज ओनली 1 कार्बन ॲटम. याचा अर्थ एक कार्बन इथं कमी झालेले आहेत म्हणजे याचं एक प्रकारे डिग्रेडेशन झालेलं आहे. एक कार्बन कमी झाला म्हणजे डिग्रेडेशन झालं म्हणून याचं नाव आहे हॉफमन डिग्रेडेशन मेथड. हॉफमन इट इज द नेम ऑफ सायंटिस्ट. It is also known as Hofmann bromamide degradation method. So the difference between these is that the number of carbon atoms is less. So these are the preparation method of amines from amide. ह्या सगळ्या त्याच्या प्रिपरेशनच्या मेथड्स होत्यात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्याचं बेसिक कॅरेक्टर कशामुळे असतात अमाइन्सचं याविषयी आपण डिस्कस करणार आहेत. थँक्यू.